तुमच्या घरातही असं होतं का की कपाट भरलेलं, किचन भरलेलं, स्टोर रूम भरलेली, पण गरजेची वस्तू शोधायला 5 मिनिटं लागतात किंवा त्याहून जास्त. कधी कधी आपण इतक्या वस्तू साठवून ठेवतो की त्या आपल्या उपयोगाच्या कमी आणि ओझ्याच्या जास्त होतात. आणि गंमत म्हणजे या वस्तू फक्त जागाच व्यापत नाहीत, तर त्या आपला वेळ, आपली ऊर्जा आणि आपली मनःशांती व्यापतात. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 25 गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक गृहिणीने एकदा तरी तपासून पाहायला हव्यात. या वस्तू घरातून कमी केल्या तर घर स्वच्छ दिसेल, काम कमी होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन हलकं वाटेल. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे तुटलेले प्लास्टिकचे डबे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असे डबे असतात ज्याला झाकण नाही, ज्याच्या कडा तुटलेल्या आहेत किंवा ज्यांचा रंग बदलला आहे, रंग फेंट झालेला आहे, पण आपण विचार करतो कधीतरी उपयोगी पडतील. विचार करा, मागच्या वर्षभरात उपयोग झाला का त्या गोष्टीचा? नसेल तर ते फक्त जागा अडवत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जुळत नसलेली झाकणं. कित्येक वेळा आपण योग्य झाकण शोधत बसतो. कधी डबा सापडतो तर कधी झाकण सापडत नाही. कधी झाकण सापडतं तर डबा गायब होतो. म्हणून आजच 5 मिनिटं काढा, सगळे डबे आणि झाकणं जुळवा आणि जे जुळत नाहीत ते काढून टाका. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सपायर झालेले मसाले आणि खाद्यपदार्थ. आपण नवीन नवीन मसाले आणत राहतो आणि मागच्या डब्यामध्ये अजून थोडं उरलेलं असतं. ते वर्षभर तसंच राहतं. त्याचा कलरही उडून जातो आणि चवही निघून जाते. तरीही बरणीमध्ये मात्र ते तसंच राहतं. आणि नंतर इतके जुने झालेले, एक्सपायर झालेले मसाले वापरले की भाज्यांनाही चव येत नाही, ना रंग दिसतो. म्हणून एक दिवस किचनमधील प्रत्येक डबा तपासा आणि कालबाह्य झालेले म्हणजेच एक्सपायर झालेले पदार्थ काढून टाका. कारण स्वच्छ किचन म्हणजेच सुरक्षित कुटुंब. चौथी गोष्ट म्हणजे न वापरणारे कप. हा कप सेट गिफ्ट म्हणून मिळाला होता, हा मग सुंदर आहे, पण वर्षभर हातही लावलेला नाही. घरात 4 लोक असताना 20 कप ठेवण्याची काय गरज आहे, हे लक्षात ठेवा. जास्त वस्तू म्हणजे जास्त साफसफाई. पाचवी गोष्ट म्हणजे खराब झालेले डबे. मग ते वाकलेले असतील, गळणारे असतील, असे डबे ठेवून आपण जागा आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाया घालवतो. म्हणून सगळे डबे तपासा आणि जे गरजेचे आहेत ते मोजकेच ठेवा, बाकीचे टाकून द्या. सहावी गोष्ट म्हणजे ज्याची जोडी नाही असा मोजा. सॉक्स. महिनाभर आपण दुसरा मोजा सापडेल म्हणून तो जपून ठेवतो आणि दुसरा सॉक्स सापडतच नाही. म्हणून एक नियम करा. 3 महिने झाले आणि तरी त्याची जर जोडी मिळाली नाही तर तो मोजा टाकून द्या. सातवी गोष्ट म्हणजे तुटलेले हँगर. वाकलेले, तुटलेले किंवा अगदीच त्याचा कलर उडून गेला असे, त्याच्यामुळे कपडे पडतात आणि कपाटही अव्यवस्थित दिसतं. म्हणून चांगले, योग्य कंडिशन मध्ये असलेलेच हँगर वापरा. आठवी गोष्ट म्हणजे न चालणारे पेन. आपण ड्रॉवर उघडला की 10 पेन दिसतात, पण लिहायला गेलं की एकही चालत नाही. म्हणून आजच ते चेक करा आणि जे पेन चालत नाहीत ते काढून टाका. नववी गोष्ट म्हणजे जुनी बिलं आणि पावत्या. सगळ्या पावत्या जपून ठेवण्याची गरज नसते. ज्या पावत्या महत्वाच्या आहेत त्या एका फाईलमध्ये जपून ठेवा व्यवस्थित, आणि ज्या गरजेच्या नाहीत, ज्यांचं काम आता झालेलं आहे, अशा पावत्या काढून टाका. 10वी गोष्ट म्हणजे एक्सपायर झालेली औषधं. ही सवय फक्त घर आवरण्यासाठी नाही, तर कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठीही उपयोगाची असते. प्रत्येक 3 महिन्यांनी औषधांचा बॉक्स चेक करा आणि एक्सपायर झालेल्या औषधांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. आतापर्यंत सांगितलेल्या 10 गोष्टींपैकी तुमच्या घरामध्ये सर्वात जास्त कोणती वस्तू आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण अजून 15 गोष्टी बाकी आहेत आणि त्यापैकी काही अशा आहेत ज्या जवळजवळ प्रत्येक घरात सापडतात, पण त्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. त्यातली 11वी गोष्ट म्हणजे न वापरणारे कपडे. आपल्या कपाटामध्ये असे कितीतरी कपडे असतात की वजन कमी झालं की मग घालन असं आपण म्हणतो, किंवा एखाद्या फंक्शनसाठी उपयोगी पडेल असं म्हणतो, किंवा महाग घेतले होते आणि आता टाकवत नाही, पण फिटिंग व्यवस्थित नसल्यामुळे वापरताही येत नाही, किंवा इतर काही कारणांमुळे वापरताही येत नाही. पण मग स्वतःला एक प्रश्न विचारा, मागच्या एका वर्षामध्ये हा ड्रेस किंवा साडी मी एकदा तरी घातली का? आणि जर उत्तर नाही असेल तर तो कपडा फक्त कपाट भरत आहे, कपाटातील जागा व्यापत आहे. मैत्रिणींनो, कपडे जपून ठेवण्यापेक्षा ते एखाद्या गरजू व्यक्तीला दिले तर त्याचा खरा उपयोग होईल. 12वी गोष्ट म्हणजे तुटलेली खेळणी. ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत तिथे हा प्रश्न नक्की असतो. चाक नसलेली एखादी कार किंवा तुटलेली हात किंवा पाय तुटलेली बाहुली, अर्धवट असलेली पझल, अशी तुटकी खेळणी मुलंही परत परत वापरत नाही. म्हणून महिन्यातून एकदा मुलांसोबत बसा आणि त्यांनाच विचारा
की यापैकी कोणती खेळणी तू आता वापरणार नाही किंवा वापरत नाहीस. यामुळे मुलांनाही वस्तूंची किंमत आणि व्यवस्थापन शिकायला मिळतं. 13वी गोष्ट म्हणजे जुने चार्जर्स आणि खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स. आपल्या ड्रॉवरमध्ये असे कितीतरी चार्जर असतात. ते कुठल्या मोबाईलचे आहेत हेही आता आपल्याला आठवत नसतं. जुने इयरफोन्स असतील किंवा खराब झालेले रिमोट असतील, न चालणारा पॉवर बँक असेल आणि हे सगळं फक्त जागा अडवतं. त्यातलं जे खरंच दुरुस्त होणार असेल ते दुरुस्त करून घ्या आणि जे खरंच दुरुस्त होणार नाही अशा गोष्टी ई वेस्ट सेंटरमध्ये द्या. कचऱ्याचं नीट व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा, तसेच इलेक्ट्रॉनिक वेस्ट असलेला सेपरेट एक कचऱ्याचा डब्बा करायला सांगितलेला आहे प्रत्येक सोसायटीला. आणि आपले सॅनिटरी पॅड्स किंवा इतर काही गोष्टी असतील त्याचा एक सेपरेट कचऱ्याचा डब्बा असं सोसायटीमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा गोष्टी आपण फॉलो करायला हव्यात. त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये किंवा सोसायटीमध्येच या गोष्टींमुळे आपल्यालाच इनडायरेक्टली फायदा होत असतो. बाहेर रस्त्यावर इकडे तिकडे जास्त कचरा होत नाही. या सर्व गोष्टींमुळे कचऱ्याचं नियोजन हे व्यवस्थित प्रकारे करता येतं. 14वी गोष्ट म्हणजे रिकामे डबे आणि बाटल्या. लोणचं ठेवायला उपयोगी पडेल, कधीतरी कामी येईल असं म्हणत आपण कितीतरी प्लास्टिकच्या बाटल्या साठवून ठेवतो. पण वापरतो किती? जर 2-3 बाटल्या पुरेशा असतील तर उरलेल्या ठेवून काय फायदा? म्हणून एक्स्ट्राच्या ज्या बाटल्या असतील त्या टाकून द्या. 15वी गोष्ट म्हणजे जुने न्यूजपेपर्स आणि मासिकं. असे न्यूजपेपर्स आणि मासिकं हे काही दिवस ठेवणं ठीक आहे. पण 6-6 महिने वर्तमानपत्रांचे गठ्ठे साठवून ठेवणं आणि ते धूळ खात पडणं हे काही योग्य नाही. त्यापेक्षा वेळच्या वेळी दर महिन्याला किंवा 2 महिन्याला पेपर रद्दीमध्ये देऊन टाका. 16वी गोष्ट म्हणजे डुप्लिकेट वस्तू. 3-3 कात्री, 4-4 टेप, 5 मोजपट्ट्या. एकच वस्तू बऱ्याचदा आपण अनेक वेळा विकत घेत असतो. कारण आधीची वस्तू कुठे ठेवली आहे हेच आठवत नसतं. प्रत्येक घरामध्ये वस्तूची एक ठरलेली जागा जर असेल, मग या डुप्लिकेट वस्तू घेण्याची वेळ कधीच येणार नाही. 17वी गोष्ट म्हणजे न वापरणाऱ्या सजावटीच्या शोच्या वस्तू. कधी कधी आपण प्रदर्शनामध्ये किंवा ऑनलाईन सुंदर वस्तू दिसल्या की विकत घेतो आणि काही दिवसांनी त्या फक्त धूळ खात पडतात. म्हणून प्रत्येक सजावटीच्या वस्तूकडे पाहिल्यावर स्वतःला विचारा की ही वस्तू माझ्या घरात आनंद वाढवते का, की फक्त साफसफाईचं काम वाढवते? आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. 18वी गोष्ट म्हणजे तुटलेल्या किंवा न वापरात येणाऱ्या पिशव्या. आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा कपाटामध्ये कापडी पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या, गिफ्टचे बॉक्सेस असं बरंच काही असतं आणि त्यामध्ये बऱ्याचदा काही फाटलेल्या, काही वापरण्यास योग्य नसलेल्याही पिशव्या असतात. फक्त चांगल्या आणि उपयोगी पिशव्या ठेवा, बाकी सगळ्या काढून टाका. 19वा पॉइंट म्हणजे आपले कॉस्मेटिक्स, सौंदर्य प्रसाधनं. त्यामध्ये एक्सपायर झालेले, खराब झालेले, तुटलेले लिपस्टिक असेल, एखादा क्रीम असेल, नेल पेंट असेल किंवा परफ्यूम असेल, यांनाही एक्सपायरी असते. असे एक्सपायर झालेले कॉस्मेटिक्स जर आपण वापरले तर आपल्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकते. म्हणून आजच तुमचा मेकअप बॉक्स तपासा आणि जे काही एक्सपायर झालेले आहेत असे प्रॉडक्ट्स बाहेर काढा. 20वी गोष्ट म्हणजे कधीतरी उपयोगी पडेल हा विचार. आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती वस्तू नाही तर ती एक सवय आहे. कारण आपण प्रत्येक वस्तूबद्दल म्हणतो की कधीतरी उपयोगी पडेल आणि त्या कधीतरीच्या आशेवर वर्षानुवर्ष वस्तू साठवत राहतो. पण लक्षात ठेवा, ज्या वस्तूचा उपयोग हा अनेक वर्षात झाला नाही तिचा उपयोग पुढे होईल याची शक्यता खूप कमी असते. घरात मोकळी जागा झाली की फक्त घरच नाही तर मनही हलकं होतं. मित्रांनो, मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण 20 गोष्टी पाहिल्या. यापैकी किती गोष्टी तुम्ही आजच घरातून काढणार आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आता शेवटच्या 5 गोष्टी अशा आहेत ज्या जवळजवळ प्रत्येक घरामध्ये असतातच, पण त्या आपल्या वेळेचा, पैशाचा आणि मानसिक शांततेचाही अपव्यय करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आता पाहूया शेवटच्या 5 गोष्टी ज्या फक्त घरातली जागाच नाही तर आपल्या मनावरही भार टाकतात. 21वी गोष्ट म्हणजे न वापरणाऱ्या भेटवस्तू, गिफ्ट्स. आपल्या घरामध्ये अशा अनेक भेटवस्तू असतात ज्या आपण फक्त कोणीतरी दिल्या आहेत म्हणून जपून ठेवतो, पण त्या कपाटात वर्षानुवर्ष तशाच पडून असतात किंवा बेडमध्ये वर्षानुवर्ष तशाच पडून असतात. एखादी वस्तू जपण्यापेक्षा त्या व्यक्तीने दिलेलं प्रेम जपणं जास्त महत्वाचं आहे. कारण जर ती वस्तू तुमच्या उपयोगाचीच नसेल, तुम्हाला फारशी आवडलेली नसेल, तुम्ही जशा वस्तू वापरता त्याप्रमाणे ती नसेल, तर ती गरज असलेल्या व्यक्तीला द्या. त्यामुळे तुमचं कपाटही मोकळं होईल आणि कोणाच्या चेहऱ्यावर हसूही येईल. 22वी गोष्ट म्हणजे तुटलेली भांडी, कडा उडालेली ताटं,
किंवा मग क्रॅक झालेले कप, तुटलेल्या प्लेट्स असतील, चिरा पडलेल्या वस्तू असतील, अजून चालेल असं म्हणत आपण त्यांचा वापर करत राहतो. पण अशा वस्तू सुरक्षित नसतात. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या आणि सुरक्षित वस्तू वापरण्याची सवय लावा. 23वी गोष्ट म्हणजे फक्त आठवणींसाठी ठेवलेल्या वस्तू. आपल्या प्रत्येकाकडे अशा काही वस्तू असतात, जसं की जुनी डायरी, कॉलेजच्या वेळी घेतलेली ऑटोग्राफ्सची डायरी, लहानपणीची खेळणी, काही शुभेच्छा पत्र. आठवणी जपणं चुकीचं नाही, पण प्रत्येक वस्तू जपायची गरज नसते. सर्व आठवणी ह्या कपाटात नसतात, त्या आपल्या मनातही असतात. त्यापैकी काही खास वस्तूच ठेवा, प्रत्येक गोष्ट नाही. 24वी गोष्ट म्हणजे अपराधीपणा. ही घरातली वस्तू नाही, पण प्रत्येक गृहिणीच्या मनात असणारा एक मोठा भार आहे. इतके पैसे खर्च केले, टाकून दिलं तर वाया जाईल, लोक काय म्हणतील, या विचारांमुळे आपण वर्षानुवर्ष निरुपयोगी वस्तू सांभाळत राहतो. पण लक्षात ठेवा, ज्या वस्तूचा उपयोग होत नाही ती ठेवणं म्हणजे पैशाची किंमत वाढवणं नाही, तर उलट घरामध्ये अनावश्यक ओझं वाढवणं आहे. 25वी गोष्ट म्हणजे नंतर करू ही सवय. आणि शेवटची गोष्ट म्हणजे जी प्रत्येक घरात असते, आणि ती म्हणजे उद्या आवरू, पुढच्या आठवड्यात बघू, सुट्टी आली की करू. आणि तो दिवस कधीच येत नाही. घर एकाच दिवसात अस्ताव्यस्त झालेलं नसतं. मग ते एका दिवसात आवरण्याची अपेक्षाही ठेवू नका. रोज फक्त 10 मिनिटं द्या. एका दिवशी एक ड्रॉवर, दुसऱ्या दिवशी एखादा शेल्फ आणि तिसऱ्या दिवशी कपाटाचा एखादा कप्पा. आणि असं केल्यावर 1 महिन्यामध्येच तुम्हाला दिसेल, तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुमचं घर किती बदललं आहे. मित्रमैत्रिणींनो, घर मोठं असणं महत्वाचं नाही, घर हलकं असणं महत्वाचं आहे. कारण जिथे कमी वस्तू असतात तिथे साफसफाई कमी लागते, आपला वेळ वाचतो, मन शांत राहतं आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येतो. नेहमी लक्षात ठेवा, घरात प्रत्येक वस्तूची जागा असली पाहिजे, पण प्रत्येक जागा ही वस्तूंनी भरलेली असण्याची गरज नाही. असाच एक छोटासा निर्णय घ्या. आज फक्त 10 वस्तू घरातून काढा. 2 दिवसांनी आणखी 10 वस्तू. असं करत करत तुमचं घरच नाही, तर तुमचं आयुष्यही हलकं आणि व्यवस्थित आणि आनंदी होईल. आणि आता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, की या 25 गोष्टींपैकी सर्वात आधी तुम्ही कोणती गोष्ट घरातून काढणार आहात? जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर तो तुमच्या मैत्रिणींबरोबर, बहिणींबरोबर किंवा अशा प्रत्येक व्यक्तीला नक्की शेअर करा, जिला घर व्यवस्थित ठेवायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची हे समजत नाही. आणि अशाच घर व्यवस्थित ठेवण्याच्या, जीवन सोपं करण्याच्या आणि स्वतःला अधिक सक्षम बनवणाऱ्या व्हिडिओसाठी ऑर्गनाइज विथ शीतलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.